त्यामध्ये आताच पैसे जमा याची सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मंडळी, आपल्या स्वागत आहे तुमचं योजना करो या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर एकंदरीत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, आधार संलग्न बँकेमध्ये जमा होणार आहेत। तर थेट पैसे जे आहेत ते आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। एकंदरीत सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी मंडळी, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19 हप्त्या संदर्भात जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा विचारू शकता। तर थेट पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। त्यांच्या खात्यामध्ये थेट जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत जे आहे ती नुकसान भरपाई जी आहे ती जमा होणार आहे। कोणकोणते जिल्हे जे आहेत ते पात्र ठरले आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर पहिला जिल्हा आहे अमरावती विभागात जे आहे तर जिल्हे कोणकोणते आहेत ते बुलढाणा जिल्हा आहे, अकोला जिल्हा, तो दुसरा आहे यवतमाळ जिल्हा, तिसरा आहे वाशिम जिल्हा। तसेच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, तसेच मित्रांनो पुढे देण्यात आले नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा नुकसान भरपाई जी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा साठी सुद्धा आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, कोकण विभागातील पालघर असेल किंवा ठाणे असतील, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असतील या जिल्ह्यातील सुद्धा नुकसान भरपाई आता वितरित करण्यात येणार आहे। नागपूर जिल्ह्यातील सुद्धा चंद्रपूर असेल शेतकऱ्यांना, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दुसरं म्हणजे गडचिरोली, भंडारा, वर्धा जे आहेत जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा, दुसरं म्हणजे नाशिक विभागातील जे जिल्हे आहेत ते जिल्हे जसं की धुळे झाल्याच्या नंतर दुसरा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा याच्यामध्ये सुद्धा येतो, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे। आणि शेवटचा आहे पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 43,321 शेतकऱ्यांना 75,76,16,094 रुपये देण्यात आले आहेत। आपण पाहू शकता रक्कम थेट जी आहे ती डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर आपण योजना करो YouTube चॅनल पाहता तर आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद। जय शिवराय।